भिवंडी तालुका काल्हेर गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी आज दिनांक 22 दिसंबर 2025 को श्री क्षेत्र शिरडी से वापस आई पालकी के उपलक्ष्य में श्री साई बेताल पदयात्री मंडल काल्हेर द्वारा सत्यनारायण की महापूजा व श्री साई भंडारा का आयोजन श्री साई बेताल पदयात्री मंडल संस्थापक अध्यक्ष दीपक पाटिल, अध्यक्ष इंद्रपाल पाटिल, उपाध्यक्ष किरण जोशी, सल्लागार परेश पाटिल, माजी अध्यक्ष जालिंदर पाटिल, विकी तरे, प्रमोद भोकरे, खजिनदार विलास चौधरी द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भाजपा भिवंडी तालुका दक्षिण मंडल अध्यक्ष श्रीधर पाटिल, काल्हेर उप सरपंच भरत पाटिल, काल्हेर माजी उप सरपंच देवेंद्र पाटिल, काल्हेर माजी सरपंच स्नेहा देवेंद्र पाटिल, काल्हेर माजी सरपंच छत्रपति पाटिल, भाजपा काल्हेर अध्यक्ष हरिश्चंद्र पाटिल, काल्हेर समाज सेवक लाडक्या पाटिल, काल्हेर गांव उद्योगपति सुजीत तात्या सेठ पाटिल, काल्हेर माजी सरपंच सीता दीपक पाटिल, राकेश पाटिल, विनोद मुकादम सहित भारी संख्या में मान्यवर व काल्हेर गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर सत्यनारायण की महापूजा व साई भंडारा का लाभ लिया।
14 वर्ष आहे आणि 14 वर्ष सेवा जे माझं मंडळ आहे, सर्व सभासद, अध्यक्ष इंद्रपाल पाटील, माजी अध्यक्ष यालेंद्र पाटील आणि जे मंडळाचे उपाध्यक्ष किरण पाटील आणि जे सर्व मंडळाचे सभासद आहे सुरेश म्हात्रे, किशोर म्हात्रे आणि किरण जोशी असे मंडळ भरपूर सभासद आहेत. ते आज त्यांची किरण पाटील आता जे काही आहे ते काल्हेर गावात जे मानधन मिळते, बाबांसाठी जी दीक्षा मिळते, काल्हेर गावात दीक्षा दिली जाते, त्या दीक्षेमुळे आम्ही हा सोहळा भव्यदिव्य करू शकतो. हा भव्यदिव्य सोहळा आहे तो काल्हेर गावाचा मोठा मान आहे. जवळजवळ आज आमच्या भंडाऱ्याला जवळजवळ 5 ते 7 हजार पब्लिक आज जेवायला आहे, साई भक्त जेवायला आहेत. पालखी निघाल्यापासून 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर पालखीची सेवा असते आणि मी सर्व साई भक्त इथं काही कोणी पदासाठी नाही ना काहीसाठी, फक्त साई भक्त या मानाने आम्ही सर्व हे करत असतो. तशीच आमची बहीण आशाबाई, आमची आदांगिनी सीता पाटील, ते आमचे मॅडी म्हणून आहे साईराम, त्यांची घरवाली, आमचे काळीराम पाटील माजी उपाध्यक्ष आहेत ते म्हणले, त्यांची घरवाली, ही आमची साई सेवा बहीण, ही पण आमची बहीण आहे, ही पण आमची बहीण आहे. या अशी मंडळी जी दरवर्षी जी कामं करतात त्याच्यामुळे आमचा प्रोत्साहन वाढतो. आणि पालखी निघाल्यापासून हे लोक जे मदत आम्हाला करतात, हे महिला मंडळ त्यात येईपर्यंत आता बघत असाल तुम्ही शेवटपर्यंत आहेत, तर त्यांचा आम्ही ऋणी आहे. आमच्या बहिणी आहेत तो पण आम्हाला हे नाही, अशी त्यांची सेवा राहते. हीच साईची प्रार्थना. ओम साईराम. नमस्कार, साईराम. आज श्री साई वेता पदयात्री पालखी संघ काल्हेर भिवंडी आयोजित 2025चा 14व्या वर्षातील हा पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. अतिशय भव्य आणि दिव्य हा पालखी सोहळा संपन्न होत असताना आज 22 डिसेंबर रोजी या साईबाबांचा भंडाऱ्याचा कार्यक्रम म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा भंडारा, जवळजवळ 7 ते 8 हजार भाविक दरवर्षी या ठिकाणी महाभंडारा घेत असतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ असतील, उपाध्यक्ष इंद्रपाल पाटील अध्यक्ष, सर्व पदाधिकारी तसेच किरणजी पाटील आणि सर्व त्यांची कमिटी
याची अथक मेहनत आहे. आज हजारो साई भक्त दरवर्षी बाबांच्या चरणावर जातात आणि 7 दिवसाचा प्रवास करून अतिशय भव्य दिव्य स्वागत करून या ठिकाणी परततायत. आणि या नियोजनामध्ये आपण पाहूया, या वर्षी देखील अनेक दानशूर दात्यांनी देणगी दिली. पैशाची असेल, साहित्याची असेल, तेल असेल, तसेच वेगवेगळ्या पद्धतीने टेम्पो सेवा असेल, पाणी व्यवस्था असेल, या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. आणि खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी पालखी, ज्या पालखीमध्ये नियोजन आहे, कुठले व्यसन या पालखीमध्ये केलं जात नाहीये, सध्या तंबाखू देखील खाला जात नाहीये, म्हणजे एक 8 दिवस व्यसन मुक्त ही पालखी सन्मानी पदाधिकाऱ्यांच्या वतीने सातत्याने 14 वर्षे केली जात आहे. मी या पालखीच्या निमित्ताने चालत गेलेले सर्व साई भक्त, सर्व टीम, सर्व महिला यांना हार्दिक शुभेच्छा देतोय. बाबांच्या कृपेने आपला नक्कीच आरोग्य, आयुष्य वाढत जावं आणि एक चांगलं पद्धतीचं जीवन आपण व्यतीत करावं, याच माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. ओम साईराम. ओम साई बाबा